नमस्कार सर्वांना. मी सौरभ पाटील आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आजच्या सेशनमध्ये. मी जसं आपल्याला आधीच बोललो होतो की तिसरा व्हिडिओ हा या चॅनलवरचा मी तुम्हाला महाराष्ट्राचे जिल्हा प्रशासन समजून सांगणारा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी घेऊन येईल. मी एक वर्ष ॲज अ चीफ मिनिस्टर फेलो चंद्रपूरला काम केलेलं आहे आणि त्यावेळी जिल्हा परिषदमध्ये मी प्लेस्ड होतो आणि कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद आणि ओव्हरऑल सर्व जिल्ह्याची मी जवळपास वर्षभर तिथे काम केलं. त्याच्यामुळे त्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे महाराष्ट्राचे जिल्हा प्रशासन. स्पेशली आय एम थँकफुल टू IIT बॉम्बे, कारण त्यांनी आम्हाला एक असाइनमेंट दिली होती, जो आमचा कोर्स होता पब्लिक पॉलिसीचा IIT बॉम्बे सोबत, की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं प्रशासन समजून घ्यायचं आहे आणि ते प्रेझेंट करायचं होतं आम्हाला. तर त्यावेळी केलेली ही सॉर्ट ऑफ असाइनमेंट आहे मी, जी तुम्हाला पुन्हा इथे प्रेझेंट करतोय आणि मी नक्कीच त्याच्यामध्ये थोडं व्हॅल्युएशन केलेलं आहे, जे आता मोस्ट सुटेबल राहील. तर जरी हा व्हिडिओ आता जे चीफ मिनिस्टर फेलोशिप मधून यावर्षी सिलेक्शन झालेले जे काही फेलोज आहेत त्यांच्यासाठी पर्टिक्युलरली बनलेला असला, तरीही जे आपले काही स्टुडंट्स आहेत जे MPSC UPSC चा अभ्यास करत आहेत किंवा इन जनरल जे काही क्युरियस आपले सिटीजन्स आहेत, ज्यांना जाणून घ्यायचंय की आपल्या महाराष्ट्राचे जिल्हा प्रशासन कसं काम करते किंवा किती विभाग असतात, तर त्या सर्वांसाठीच हा व्हिडिओ बनलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास वेगवेगळे 54 विभाग असतात. आपल्याला जास्तीत जास्त फक्त कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषद इतकंच माहिती आलंय, तर पंचायत समिती, पण त्याच्या पलीकडे असे किती विभाग आहेत. जवळपास 54 वेगवेगळे विभाग आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी काम करत असतात. तुम्हाला जर सर्व विभाग जाणून घ्यायचे असतील, त्यांचे वर्क प्रोफाईल जाणून घ्यायचे असेल, तर नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तर लेट्स स्टार्ट इट. ठीक आहे. तर आता हे बघा, ब्रॉडली मी तुम्हाला फक्त आयडिया देतोय. तालुका व उपविभाग स्तरावर जवळपास 28 वेगवेगळी कार्यालय असतात. जिल्हा स्तरावर जवळपास 54 वेगवेगळे ऑफिसेस असतात. महाराष्ट्रामध्ये टोटल पोलीस आयुक्तालय 11 आहेत. महसूल विभाग स्तरावरील कार्यालय 48 असतात. म्हणजे महसूल विभाग म्हणजे काय? जसं पुणे विभाग आहे, कोकण विभाग आहे, अमरावती विभाग आहे, नागपूरचा म्हणजे आपला विदर्भ विभाग आहे, नागपूर विभाग ज्याला म्हणतो आपण. तर मराठवाडा विभाग आहे, जिथे औरंगाबादला त्यांचे हेडक्वार्टर आहे, सॉरी आत्ताचं संभाजीनगर. तर या ओव्हरऑल ह्याच्यातून ह्या महसूल विभाग स्तरावर जवळपास 48 वेगवेगळी ऑफिसेस असतात. राज्यस्तरीय आयुक्तालय, संचालनालय जवळपास 65 आहेत महाराष्ट्रामध्ये. राज्यस्तरीय महामंडळे, प्राधिकरणे, शासकीय निमशासकीय संस्था, मंडळे व शासकीय कंपन्या एक टोटल 89 आहेत आणि मंत्रालयातील प्रशासकीय विभाग जवळपास 58 आहेत. तर ही सर्व जी तालुका स्तरावरून ही राज्यस्तरीय महामंडळे इथेपर्यंत ही सगळी ऑफिसेस कोणत्या ना कोणत्या मंत्रालयातील विभागाच्या अंडर येणार आहेत. तर ठीक आहे, मी ती त्यांची जी लाईन डिपार्टमेंट्स असतील मी तिथे नमूद केलेले आहेत. आता आपला आजचा व्हिडिओ हा आपण खाली इग्नोर करणार आहे. आपण जे वरती हायलाइट केलेलं आहे ना, तालुका व उपविभागीय स्तरावरील कार्यालय आणि जिल्हा स्तरावरील कार्यालय, पूर्णपणे आपण या दोन्ही गोष्टींवरच फोकस करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर चला आपण स्टार्ट करूयात. याच्या आधी मी फक्त एक ब्रीफ इन्फॉर्मेशन, याच्या आधी मी 2 व्हिडिओ टाकले होते. एक होता ओव्हरऑल चीफ मिनिस्टर फेलोशिप समजून सांगणारा आणि आम्हा सर्व फेलोंचा कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स काय होता IIT बॉम्बेमध्ये किंवा मुंबईमध्ये किंवा फील्ड व्हिजिट्समध्ये, आमच्या असाइनमेंट्स काय होत्या, आमचा ओव्हरऑल पब्लिक पॉलिसीचा IIT बॉम्बेकडून झालेला कोर्स कसा होता आणि सर्व फेलोंचा कलेक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज काय काय होत्या, हा एक्सपिरियन्स मी सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ मी पोस्ट केला होता, जो माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता ऍज अ फेलो इन चंद्रपूर. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता. तर आपण आता या व्हिडिओला चालू करूयात. तर ठीक आहे, तर तालुका व उपविभाग स्तरावर जवळपास 28 वेगवेगळे ऑफिसेस आहेत. ठीक आहे. तर मी सर्व ऑफिसेस तुम्हाला आता वाचून दाखवणार नाही. जसं जसं ती येत जातील मी तसं एक्सप्लेन करत जाईल त्यांचं वर्क प्रोफाईल. पण ब्रॉडली आता जसं उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी ज्यांना आपण म्हणतो, ते जवळपास महसूल विभागामध्ये येतात. तहसीलदार महसूल विभागामध्ये येतात. गट विकास अधिकारी म्हणजे BDO, हे जे पद आहे ते ग्रामविकास विभागाच्या अंडर आहेत. तर ठीक आहे, हे मंत्रालयाचे वेगवेगळे विभाग आहेत आणि ही जी ऑफिसेस आहेत तालुका स्तरावरील 28, ही ज्या त्या म्हणजे आता तालुका क्रीडा अधिकारी आहे तर क्रीडा विभागाच्या अंडर येईल. राईट. दुय्यम निबंधक आहे महसूल विभागाच्या अंडर येईल. तसं वन परिक्षेत्र अधिकारी जो असेल तो यांच्या अंडर येईल. तर हे ब्रॉडली तुम्ही बघू शकता, हे जवळपास 28 वेगवेगळे विभाग तालुका स्तरावर आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊयात जिल्हा स्तरावरील विभागांकडे. ठीक आहे, तर जिल्हा स्तरावर जवळपास 54 वेगवेगळे विभाग आहेत. महत्वाचं आज आपण समजून घेणार, सगळेच आपण जवळपास समजून घेणार आहोत विभाग. पण ब्रॉडली जिल्हाधिकारी जे आहेत महोदय, त्यांच्या अंडर जे काही विभाग असतील, जिल्हा परिषदमध्ये CEO असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांच्या अंडर काही विभाग असतील. तसे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत, तर पोलिसांची पूर्ण पोलीस कॉन्स्टेबल पासून SP पर्यंतची आपण हायरार्की समजून घेणार आहोत, त्यांची कामं समजून घेणार आहोत. महानगरपालिका आहे नगर विकास विभागाच्या अंडर. त्याच्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहे. तर असे वेगवेगळे जवळपास 54 विभाग जिल्ह्याच्या ठिकाणी काम करत असतात. तुम्ही ऍज अ क्युरियस सिटीजन, एक अवेअर सिटीजन,
म्हणून तुम्ही जर सहज जिल्ह्याच्या ठिकाणी एक दिवस तुम्ही जर असं ठरवलंय की मी आजचे एक दिवस असा जिल्ह्याच्या हेडक्वार्टरला स्पेंड करणार आहे आणि मी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जाणार आहे, त्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे, त्यांना नक्कीच आवडेल तुम्हाला समजून सांगण्यामध्ये की आम्ही काय कामं करतो, आम्ही कोणत्या स्कीम्स राबवतो, आमचं वर्क प्रोफाईल काय आहे, आमचं हायरार्की काय आहे. तुम्ही कधी तर भेट तरी द्या. आपण काय करतो की जनरली आपण थोडंसं असं दचकूनच असतो. तुम्ही जर सहज म्हणजे तुम्ही जर सपोज महिला व बालकल्याण सपोज विकास अधिकारी आहेत, पीओ जे आहेत, त्यांना तुम्ही जर सहज त्यांची अपॉइंटमेंट घेतली तर तिथे जाऊन त्यांना तुम्ही भेटलात आणि तुम्ही त्यांना सांगितलं की मी असा असा स्टुडंट आहे आणि मला जाणून घ्यायचंय की डिपार्टमेंट काय करतं, त्यांना नक्कीच आवडेल तुमच्यासोबत सर्व शेअर करायला. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच एक दिवस का असेना तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी स्पेंड करू शकता. एक दिवस जिल्हा परिषदमध्ये, एक दिवस मुख्य कलेक्टर ऑफिसमध्ये. तर तुम्ही असं माहिती घेऊ शकता. ठीक आहे. तर आपण बघूयात. हे जवळपास 54 विभाग आहेत. सहसंचालक साखर किंवा सहाय्यक कामगार आयुक्त वेगवेगळे भरपूर हे जवळपास सर्व ग्रेड ए ऑफिसर आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जे प्लेस्ड असतात. तर असे जवळपास 54 विभाग आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. आपण बघूयात एक 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 एक. हे चंद्रपूरची ब्रॉड आउटलाईन त्यावेळी असाइनमेंटसाठी आम्ही तयार केली होती की जवळपास सब डिव्हिजन 8 आहेत, 15 तालुके आहेत, सिटीज किती आहेत, म्युनिसिपल कॉर्पोरेशन किती आहेत, नगरपंचायत 6 आहेत, टोटल विलेजेस 1792 आहेत आणि नंबर ऑफ ग्रामपंचायत 825 आहेत. लोकसंख्या किती आहे, एससी एसटी पॉप्युलेशन किती आहे. तर GIS हे एक वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये 2011च्या सेन्सस नुसार तुम्ही वेगवेगळे जर फिल्टर्स घातले तर तुम्हाला दिसून येतं पूर्ण जिल्ह्यामध्ये. ते मॅपवर दाखवते या तालुक्यामध्ये इथे कॉन्सन्ट्रेशन एसटी पॉप्युलेशनचं आहे, इथे एससी पॉप्युलेशनचं आहे, इथे या सुविधा नाहीये, तिथे अजून टॉयलेट्स नाहीये, तिथे हे नाहीये. तर ते सर्व त्या जे काही 2011च्या सेन्सस मध्ये वेगवेगळे डाटा होता तर ते मॅप करून दाखवत असतं. ठीक आहे. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा जिल्हाधिकारी ऑफिस बघूयात. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ऑफिस हे स्टार्ट करतो. तुम्हाला जर तुम्ही ग्रामीण भागातील जर असाल तर तुमचा संपर्क आलाच असेल कोतवाल तलाठी या दोन पदांसोबत. तुमचे जे काही सर्व दाखले आहेत, रेशन कार्डशी रिलेटेड सगळी कामं असतील, जातीचे दाखले असतील, तुमचे 7/12, 8 ठीक आहे. तुमचं बाकीचे जे सगळे शेतसारा असेल त्याच्याशी रिलेटेड इश्यूज असतील, जमिनीचे व्यवहार असतील, खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, तर हे सर्व इथून चालू होतात. ठीक आहे. तलाठी आणि कोतवाल हे महत्वाचे, म्हणजे कोतवाल हा तलाट्याला असिस्ट करत असतो. त्याच्यानंतर त्यांच्यावरती एक मंडल अधिकारी असतो, सर्कल ऑफिसर ज्याला आपण म्हणतो. हे ठराविक गावांच्या मिळून एक जवळपास 8-9 गावं असतील, 10 गावं असतील, 15 गावं असतील. तलाठी हा बारकं गाव असेल, खूप छोटं असेल तर 2-3 गावांमध्ये मिळून एक असतो, किंवा मोठं गाव असेल तर त्या पर्टिक्युलर गावासाठी तलाठी असतो. त्यांच्यावरती मंडल अधिकारी, नायब तहसीलदार त्यांच्यावरती, आणि मग हे दोघं रिपोर्ट करत असतात तहसीलदारांना. तहसीलदारांना आपण कार्यकारी दंडाधिकारी याच्यासाठी म्हणतो, कारण जमिनीचे काही वाद असतील, विवाद असतील, ते काही केसेस ते हँडल करत असतात, ते त्यांच्यावर न्याय निवाडा करत असतात. त्यांच्यानंतर ते रिपोर्ट करत असतील उपविभागीय अधिकारी, ज्यांना आपण प्रांताधिकारी म्हणतो. काही म्हणजे एक पेक्षा जास्त तालुक्यांचा मिळून एक प्रांत असतो. तर तसे तिथे प्रांताधिकारी असतील. आणि त्यांच्यानंतर मग अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी ही एक चेन आहे. ठीक आहे. म्हणजे जी कोतवाल तलाठ्यापासून सुरू होते, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तहसीलदार, त्याच्यानंतर उपविभागीय अधिकारी ज्यांना आपण डेप्युटी कलेक्टर म्हणतो, त्यांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी, आणि मग जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडर त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वेगवेगळे डेप्युटी कलेक्टर सुद्धा असतात. जसं की निवासी उपजिल्हाधिकारी हे सर्वात महत्वाचे एक, म्हणजे कलेक्टरांच्या नंतर आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नंतर तसं विशेषतः पॉवरफुल पद जे आहे ते निवासी उपजिल्हाधिकारी, ज्यांना आपण RDC म्हणतो, रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर. तर ते खूप महत्वाचं पद आहे, खूप जबाबदारीचं पद आहे. अं, त्यांच्यानंतर उपजिल्हाधिकारी जमीन, उपजिल्हाधिकारी निवडणूक, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, उपजिल्हाधिकारी भूसंपादन, ही सगळी पदं आहेत. आता हे तुम्हाला दिसून येईल बघा. म्हणजे आता भूसंपादनचं काम काय असणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या 2013च्या कायद्यानंतर किंवा इन जनरल भारतामध्ये जमिनी संपादन करण्याचा अधिकार हा फक्त सरकारचा आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीला जर मोठी कंपनी जर एस्टॅब्लिश व्हायची असेल आणि त्यांना मोठ्या जमिनीची गरज असेल तर पहिल्यांदा सरकारची जमीन भूसंपादन करतात, नंतर मग त्या कंपनीकडे ते हस्तांतरित होते. त्याच्यामुळे हे उपजिल्हाधिकारी भूसंपादन हे पद खूप महत्वाचं आहे. आता ज्यावेळी भूसंपादन झालेलं आहे, म्हणजे कुणाचं तरी तिथे डिस्प्लेसमेंट होणार आहे, तर त्यांना कुठे रिहॅबिलिटेशन करायला लागेल. त्यासाठी मग उपजिल्हाधिकारी पुनर्वसन असेल. इन जनरल जमिनीचे काही वाद आहेत किंवा रेकॉर्ड्स मेंटेन करायचे आहेत तर उपजिल्हाधिकारी जमीन आहे. आपल्याकडे निवडणुका होतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यामध्ये येऊ लागलेल्या आहेत. लोकसभेच्या निवडणूक आहेत. तर किंवा आपल्या विधानसभेच्या निवडणूक आहेत. तर उपजिल्हाधिकारी निवडणूक. ठीक आहे. तर तुम्हाला समजून येईल. म्हणजे या प्रकारचे विभाग. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की राशन सगळ्यांना माहिती आहे. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम सर्वांना माहिती आहे. तर त्याच्याविषयीचे जो धान्याचा पुरवठा होणार आहे, त्याचं सगळे नियोजन आहे, त्याच्यातली ट्रान्सपरन्सी आहे, तर ते जिल्हा पुरवठा अधिकारी असतात. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी असतात. त्यांना आपण DPO म्हणतो, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर. तर तुम्हाला प्रत्येकाला माहितीच असेल की 73 आणि 74व्या घटनादुरुस्तीनंतर आपल्याकडं एक डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग काउन्सिल किंवा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी याला एक कॉन्स्टिट्युशनल स्टेटस मिळाला.
आणि जिल्ह्याचं सर्व नियोजन सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं जे प्लॅनिंग आहे ते तिथून व्हावं. म्हणजे गावांमधून बॉटम अप अप्रोच मधून प्लॅन्स वरती येतात. गावांमधून तालुक्याच्या ठिकाणी तालुक्यांचे सगळे प्लॅन मिळून जिल्हा परिषदमध्ये किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये सगळे जिल्ह्याचे प्लॅन तिथे एकत्रित होतात आणि ते वरती स्टेट गव्हर्नमेंटकडे आपण फॉरवर्ड करत असतो. तर त्याच्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी असेल, जिल्हा खनिकर्म अधिकारी असेल, मायनिंग रिलेटेड जे काही रेग्युलेशन आहे, डिस्ट्रिक्ट मिनरलचा फंड सुद्धा असतो, रॉयल्टी जी असते. त्याच्यानंतर तहसीलदार संजय गांधी निराधार योजना ही खूप महत्वाची योजना आहे, जी मार्जिनलाइज जे डिप्रायव्ड सेक्शन्स आहेत त्यांच्यासाठीची जी स्कीम आहे. त्याच्यानंतर कार्यालय अधीक्षक म्हणजे जवळपास पूर्ण जे कलेक्टर ऑफिस आहे त्याचं सगळं जे डॉक्युमेंटेशन आहे, फायली ज्या इकडून तिकडे जाणार आहेत त्याचे सर्व रेकॉर्ड्स, सगळे लोकांचे लिव्ह, त्यांच्या बाकीच्या गोष्टी हे सर्व कार्यालय अधीक्षक पाहत असतात. तर हे सर्व कलेक्टर ऑफिसचं ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे. तर मोस्टली कामं काय असणार आहेत जिल्हाधिकारी महोदयांची? मेंटेनिंग लँड रेकॉर्ड्स, कलेक्ट द लँड रेव्हेन्यू अँड अदर म्हणजे टॅक्सेस जे काही असतील, त्यानंतर रिझॉल्व द ऍडज्युडिकेट ऑन दी लँड डिस्प्युट्स. तर हे मोस्टली अशा प्रकारचं काम असणार आहे कलेक्टर ऑफिसचं. जे कोणी म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये यावर्षी स्टेट लेवलला फेलो नसणार आहेत, सर्व फेलो जिल्ह्यामध्येच असणार आहेत. त्यामुळे एक फेलो नक्कीच हा जिल्हाधिकारी ऑफिसला असणार आहे आणि एक फेलो हा कलेक्टर सॉरी जिल्हा परिषदला असणार आहे. तुमच्या दोघांच्यातलं कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही दोघं जर एकमेकांसोबत कॉर्डिनेट करत असाल तर इथे जो फेलो असेल जिल्हाधिकारी ऑफिसला त्याला जिल्हा परिषद चांगल्या प्रकारे समजून येईल. जो जिल्हा परिषदला फेलो असेल त्याला कलेक्टर ऑफिस चांगल्या प्रकारे समजून येईल आणि एकमेकांचं कॉर्डिनेशन राहील, दोन्ही अधिकाऱ्यांच्या तुमच्यासोबत ओळखी होतील. तर हे खूप महत्वाचं राहणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघूयात फॉरेस्ट. ठीक आहे, तर फॉरेस्ट चंद्रपूरला फॉरेस्ट जमीन खूप मोठ्या प्रमाणात आहे. ताडोबांधारी नॅशनल पार्क आहे. ठीक आहे, टायगर रिझर्व आहे. त्याच्यामुळे तिथं फॉरेस्टचा खूप डॉमिनन्स होता. त्यामुळे तिथलं फॉरेस्ट डिपार्टमेंट खूप महत्वाचं होतं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट महत्वाचं असेलच असं नाही. जर त्या जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट इतकी जमिनीच नसेल तर ते डिपार्टमेंट थोडंसं इनविजिबल साईड लाईन होऊन जातं. पण चंद्रपूरमध्ये त्याला तसं निग्लेक्ट करता येण्यासारखं नव्हतं. ते एकदम म्हणजे ठळक विजिबल होईल असं ते डिपार्टमेंट आहे. कारण तुमचे फॉरेस्ट राईट ऍक्ट रिलेटेड काही इश्यूज असतात, मॅन एनिमल कॉन्फ्लिक्ट रिलेटेड काही इश्यू असतात. आपल्याला कोर मधून काही गावं बाहेर डिस्प्लेस करायची होती, त्यांना रिलोकेट करायचं होतं, त्याशी रिलेटेड काही त्यांना मग कोऑर्डिनेट करायला लागतं जिल्हा परिषद सोबत, कलेक्टर ऑफिस सोबत. ते काही इश्यूज होते तर भरपूर आमचा संपर्क आला तिथे फॉरेस्ट विभागाशी. तर तिथे एक मुख्य वन संरक्षक आहेत, त्यांच्या अंडर हे सर्व IFS अधिकारी आहेत इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मधील. एक हे जे ही जी लाईन आहे आणि हे ठीक आहे, ही जी RFO आणि ACF ही पद आहेत ती MPSC मधून भरली जातात, तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि ACF. ठीक आहे. तर तसे म्हणजे आता डिरेक्टर हा तडबांधारी व्याघ्र प्रकल्पासाठी एक स्पेशल डिरेक्टर होते. त्याच्यानंतर DCF मध्यसांदा, DCF ब्रह्मपुरी विभाग, DCF आता जे नॅशनल पार्क आहे तर तुम्हाला सर्वांना जे कोणी MPSC UPSC अभ्यास करतात त्यांना माहिती असेल, कोणत्याही नॅशनल पार्क मध्ये एक कोर एरिया असतो जिथे काहीही आपल्याला करता येत नाही आणि एक असतं म्हणजे ऑल एव्हरीथिंग इज प्रोहिबिटेड. आणि त्याच्या बाहेर जो बफर ट्रान्झिशनरी एरिया असतो तिथे गावं असतात, लोक राहत असतात, रिसर्च करता येऊ शकतो. तर त्याला आपण बफर एरिया म्हणतो. तर बफर साठी एक वेगळा IFS ऑफिसर आणि कोर साठी एक वेगळा IFS ऑफिसर अशा प्रकारचे आणि ओव्हरऑल दोन्हींसाठी मिळून एक डिरेक्टर तो पण एक IFS ऑफिसर. तर अशा प्रकारे हे सर्व चंद्रपूरमध्ये फॉरेस्टची एक हायरार्की होती. तुम्हाला माहिती असेल गावांमध्ये फॉरेस्ट गार्ड असतात, जे ठराविक गावांमध्ये मिळून एक फॉरेस्ट गार्ड असेल. त्याच्यावरती मग RFO, ACF ही एक चेन आहे फॉरेस्ट. ठीक आहे. तर मोस्टली मिनरल जे काही मायनर मिनरल्स आहेत म्हणजे किंवा फॉरेस्ट रिलेटेड काही मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत. तर त्याशी रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या ते सर्व बांबू तिथे भरपूर होता तर त्याची विक्रेती वगैरे. तर किंवा इन जनरल फॉरेस्टचं कॉन्झर्वेशन करणं किंवा त्यांचं प्रिझर्वेशन करणं. ठीक आहे. तर ह्या सर्व काही किलिंग असतील टायगर्सच्या किंवा काही असे क्राईम्स होत असतात, तर त्या सर्व गोष्टी हँडल करत असतात. त्याच्यानंतर आपण जाऊयात सर्वात महत्वाचं जिथे मी वर्षभर काम केलंय माझ्या सगळ्यात आवडीचं ठिकाण म्हणजे जिल्हा परिषद. कारण डेव्हलपमेंटल विंग ही जिल्हा परिषद आहे. ठीक आहे. जसं आता कलेक्टर ऑफिसला मी सुद्धा जवळून पाहिलेलं आहे, तर माननीय कलेक्टर हे जवळपास 300 पेक्षा जास्त वेगवेगळ्या कमिट्यांची चेअर असतात. त्यांचा बहुतांश वेळ हा मीटिंग्स घेणे आणि त्याच्यामध्येच जात असतो. 300 जर कमिटीज, 300 पेक्षा जास्त कमिटीज, तुम्ही एका कमिटीची एक दिवस जर मीटिंग घ्यायची म्हणजे तर तुमच्या जिल्ह्यातले दिवस अपुरे ठरतील. ठीक आहे. त्यामध्ये असे एकाच दिवशी 4-5 मीटिंग असतील किंवा मग ते खूपच हेक्टिक राहतात. कलेक्टर ऑफिस हे कलेक्टर सर हे खूपच हेक्टिक असतात. त्यांचे शेड्यूल पूर्ण हेक्टिक असतं. त्याच्यामुळं आपण एक वेगळी डेव्हलपमेंटल विंग असावी या उद्देशानं कॉन्स्टिट्युशनल स्टेटसनुसार जिल्हा परिषद आणि त्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे पूर्णपणे डेव्हलपमेंट म्हणजे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीमचं, पॉलिसीज, प्रोग्राम, स्कीमचं फॉर सोशो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे काही इम्प्लिमेंटेशन आहे, प्लॅनिंग आहे, ड्राफ्टिंग आहे, ते सर्व इथून होणार आहे. तर जसं हे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद खूप महत्वाचं आहे. आपण स्टार्टिंग करूयात गावापासून.
तर तुम्ही पंचायत सिरीज बघितली असेल अमेझॉन प्राईमवर खूप जणांनी. तर ते जे ग्रामसेवक आहे किंवा त्यांना ग्रामसचिव म्हणतो किंवा आधी त्याला ग्रामसेवक म्हणायचे, पण आता जवळपास मागच्या वर्षीच आय थिंक चेंज झालेला आहे आणि आता त्या पदाला आपण पंचायत विकास अधिकारी. आधी दोन पदं होती, एक ग्रामसेवक जे छोटी गावं असतात आणि ग्राम विकास अधिकारी जी 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्येची गावं असतात. आता ही दोन्ही पदं मर्ज करून एकच पद पंचायत विकास अधिकारी नावाचं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर मग विस्तार अधिकारी असतात, सहाय्यक गट विकास अधिकारी त्यांच्यावर असतात आणि हे सगळे मिळून रिपोर्ट करत असतात गट विकास अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर यांना. ठीक आहे. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर रिपीट करत असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग. ठीक आहे, तर ग्रामपंचायत विभाग ही अशी लाईन आहे. ठीक आहे. आता जसं हे सर्व विभाग आहेत बरं का जिल्हा परिषद मध्ये, जवळपास 17 ते 18 वेगवेगळे विभाग असतात. इथे मी काहीच घेतलेले आहेत, पण मोस्टली मी आय ट्राईड माय बेस्ट टू कव्हर. मतलब आता जवळपास हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 जवळपास सर्व विभाग मी कव्हर केलेले आहेत. जसं आता ग्रामपंचायत विभाग आहे, म्हणजे सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या त्यांच्याशी रिलेटेड काही गोष्टी असतील तर ते इथून होणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, स्वच्छ भारत मिशन सर्वांना माहिती असेल, पाण्याचं टेस्टिंग असेल, पाण्याचे सोर्सेस आहेत त्यांचं टेस्टिंग, हे सर्व इथून होणार आहे. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन, जसं तुम्हाला आता कॉर्पोरेटमध्ये तुम्ही बऱ्याच फेलूनी काम केलेलं असेल किंवा मोठ्या मोठ्या कंपनीज असतात तर त्यांचे एचआर असतात. त्याच प्रकारे सेम जे एचआर जे काम करतात ना कॉर्पोरेट कंपनीज मध्ये, ते काम इथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन करणार आहेत. सर्वांचे लिव्ह रेकॉर्ड असतील, त्यांचे प्रमोशन्स असतील, बाकीचे काही विषय असेल, कायदेविषयक काही बाबी असतील, रिक्रुटमेंट रिलेटेड काही गोष्टी असतील तर त्या इथून होणार आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, तर चंद्रपूर असेल, पालघर असेल, हे काही असे जिल्हे आहेत ना जिथे रोजगार हमीची कामं खूप मोठ्या प्रमाणात होतात. त्याच्यामुळे तिथे एक स्पेशली डेप्युटी सीओ आहे त्याच्यासाठी. त्यांच्या अंडर असतात एपीओ, असिस्टंट प्रोग्राम ऑफिसर, आणि त्यांच्या खाली मग रोजगार सेवक जे गावांमध्ये असतात. त्यानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण, म्हणजे जी आयसीडीएस योजना आहे ना, जिथे आपण अंगणवाडी सर्व म्हणतो, त्या यांच्या अंडर येतात. हा, मग ह्यांची हायरार्की तुम्हाला माहिती आहे, सीडीपीओ पद हे एमपीएससी मधून भरलं जातं. ठीक आहे, त्यांच्या अंडर असतात सुपरवायझर, आणि सुपरवायझरच्या अंडर असतात अंगणवाडी वर्कर्स आणि अंगणवाडी हेल्पर्स. तर हे तुम्हाला अंगणवाडी तुम्ही गावामध्ये बघितली असेल तर ही हायरार्की अशी आहे, अंगणवाडी हेल्पर वर्कर पासून त्यांच्यावरती सुपरवायझर, सीडीपीओ आणि मग प्रोग्राम ऑफिसर, पीओ, आयसीडीएस चे. ठीक आहे. त्याच्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्वांना माहिती आहे प्राथमिक आरोग्य जी केंद्र आहेत सर्व आपली किंवा त्याच्या अंडर खाली वेलनेस सेंटर्स आहेत. तर ही सर्व म्हणजे गावांमध्ये आशा असतात, आशांच्या वरती एएनएम असतात, एएनएमच्या वरती चीफ मेडिकल ऑफिसर जो पीएचसी लेवलला असतो, त्यांच्यावरती तालुका हेल्थ ऑफिसर टीएचओ असतो, आणि त्यांच्यावरती मग जिल्हा आरोग्य अधिकारी, जे आपले नॅशनल हेल्थ मिशन आहे सर्व, सर्व प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स जे आहेत जिल्ह्यातली ती सर्व इथून येतात. आणि जी अर्बन एरियामध्ये येणारी किंवा जी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आहेत ती सीएस च्या अंडर येतात, ती वेगळी हायरार्की आहे, मी ती नंतर समजून सांगेल तुम्हाला. जे जिल्ह्याचं आपलं वैद्यकीय मेन महाविद्यालय आहे ती एक वेगळंच आहे, महाविद्यालयांचं हेड हे वेगळेच असतात. जिल्ह्याचं जे एक मेन रुग्णालय असतं त्यांचे हेड, आणि जे उपजिल्हा रुग्णालय असतात त्यांचे हेड ते एक असतात. आणि त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आहेत. ठीक आहे. त्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जसं हे फायनान्स हे महत्वाचं पद आहे. ठीक आहे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी. मी तुम्हाला जसं आधी म्हटलं की डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर यांच्याकडे शेवटी पैसा आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर यांच्या अंडर ही फंड आहे. आणि हे एक महत्वाचं पद आहे, कारण ऍट द एंड सर्व जो काही फंड जिल्हा परिषदकडे येणार आहे आणि जो जिल्हा परिषदमधून बाहेर जाणार आहे, याचं सर्व जिल्हा परिषद कायदा असेल किंवा वित्त लेखा कायदा असतील यांच्याशी अनुसरून ते एक्सपेंडिचर होते का नाही, तर ते सर्व जे चेक करणं, सर्व फाईल्स तिथून जातात शेवटी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडून. ठीक आहे, तर हे महत्वाचं पद आहे. ही 3 पदं फायनान्सच्या अँगलला महत्वाची आहेत, त्यामुळे 3 पदांना रिस्पेक्ट ही त्या प्रकारचा आहे. त्यानंतर कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल जल जीवन मिशन ही खूप महत्वाची योजना. प्रत्येक गावामध्ये आता नवीन पाण्याचे सोर्सेस, टाक्या बांधल्या जात आहेत, पाणी पुरवठ्याचे पाईप्स वगैरे सगळीकडे स्प्रेड केले जात आहेत. तर ही सर्व योजना इथून राबवली जाते. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा. आता हे बघा, पाणी व स्वच्छतेसाठी वेगळं आहे, यांचं काम सॅनिटेशन, पाण्याच्या सोर्सेसचं टेस्टिंग हे आहे. यांचं काम पाणी पोहोचवण्याचं आहे, डिस्ट्रीब्युशनचं काम आहे. ठीक आहे. तर उपविभागीय कार्यकारी अभियंता तालुक्याच्या ठिकाणी असतात आणि त्यांच्या खाली उपअभियंता असतात जे ठराविक गावांवर वरती असतात. तर ही अशी चेन आहे. हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतात. त्याच्यानंतर जिल्हा समाज कल्याण अधिकारी. ठीक आहे. मागासवर्गीय जे घटक आहेत त्यांचं काही म्हणजे त्यांना वरती घेऊन त्यांचे एम्पॉवरमेंट करून देणं, त्यासाठीच्या काही योजना असतील त्या इथून राबवल्या जात आहेत. स्पेशली एबल्ड लोकांसाठीच्या योजना असतील. ठीक आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक, आता सर्वात महत्वाचं एक डिपार्टमेंट आहे शिक्षण. इथं तुम्हाला माहिती आहे गावामध्ये प्राथमिक ज्या आपल्या शाळा आहेत, तिथे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका असतात, शिक्षक असतात, सहाय्यक शिक्षक असतात. त्याच्यानंतर त्यांच्यावरती केंद्र प्रमुख असतात ठराविक गावांवरती. त्याच्यानंतर विस्तार अधिकारी शिक्षण, आणि मग गट शिक्षण अधिकारी, आणि मग वरती शिक्षण अधिकारी प्राथमिक. एमपीएससी मधून भरलं जाणारे पद हे आहे गट शिक्षण अधिकारी, यांचं प्रमोशन नंतर इथे होतं शिक्षण अधिकारी म्हणून.
तसं हे जे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आहेत ह्याच्यावर जास्त फोकस आहे, कारण आपल्याकडे राईट टू एज्युकेशनचा कायदा आहे. ही जी शिक्षणाची जबाबदारी आहे ती सरकारची आहे. ठीक आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक हे दुसरे क्लास 1 ऑफिसर असतात. शिक्षणाधिकारी माध्यमिक म्हणजे ग्रेड ऑफिसर, सॉरी, आता क्लास 1 क्लास 2 राहिलेलं नाही. हे जे माध्यमिक शिक्षणाधिकारी आहेत, आता हे जे पद आहे ना, हे थोडंसं साईडलाईन होऊन याच्यासाठी जातं, कारण ऍट दी एंड 8वी पर्यंत शिक्षण ही सरकारची जबाबदारी मानली जाते. 9वी, 10वी, 11वी, 12वी ही काय आपल्याकडे बऱ्याच अंशी संस्था चालवतात. वेगवेगळ्या संस्थांची महाविद्यालये, कॉलेजेस, हायस्कूल असतात. यांच्यावरचं रेग्युलेशन करण्याचं काम शिक्षणाधिकारी माध्यमिक करतात. त्याच्यानंतर कार्यकारी अभियंता बांधकाम, अं, कार्यकारी अभियंता बांधकाम जे आहे ते तसंच जसं इथं उपअभियंता होता, इथेही उपअभियंता असणार आहे, उपविभागीय कार्यकारी अधिकारी असणार आहे. आता कार्यकारी अभियंता बांधकाम हे जे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट आहे स्टेटचं, त्याच्यापेक्षा यांचं काम वेगळं असणार. यांचं काय काम असणार आहे? जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या बिल्डिंग असतील, अंगणवाडी असतील, शाळा असतील, ठीक आहे का, त्याची त्याची कंपाऊंड असतील, टॉयलेट्स असतील, ठीक आहे, ग्रामपंचायतच्या बिल्डिंग असतील, ठीक आहे, त्या गावातले जे छोटे छोटे रोड्स आहेत, गटर्स आहेत, याची सर्व कामे असतील, त्याच्या काही वेगवेगळ्या प्रशासकीय तांत्रिक मान्यता असतील, तर ह्या सर्व इथून होणार आहेत. त्याच्यानंतर जिल्हा जलसंधारण अधिकारी, आता गावांमध्ये जे छोटे छोटे तलाव असतात ना, म्हणजे आता एक दोन प्रकारचे जलसंधारण विभाग आहेत, पाटबंधारे विभाग असतात. एक जे मोठे डॅम्स आहेत त्यांचे वेगळं आहे स्कीम, आणि जे छोटे छोटे गावातले तलाव आहेत त्यांचे बघण्याचं काम हे जिल्हा परिषदकडे असतं. त्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी असतात. त्यानंतर कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषदचा एक कृषी विभाग असतो, वेगवेगळ्या स्कीम्स ते राबवत असतात, तर जिल्हा कृषी विकास अधिकारी. तर ही सर्व जवळपास मिनी मंत्रालय म्हणतो आपण जिल्हा परिषदला, इतके सर्व विभाग. आणि हे सर्व विभाग रिप्लिकेट होतात तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा. म्हणजे ह्या प्रत्येकाचा एक डेप्युटी किंवा एक त्याच्या खालचा अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी असतो. त्यामुळे जसं सीओच्या अंडर हे सर्व विभाग आहेत, तसेच बीडीओच्या अंडर तालुका लेवलला सर्व विभाग आहेत. आणि ऍट दी एंड ही सगळी कामं करायची मात्र आहेत ग्रामपंचायतीमध्ये. मग तेथील जे पंचायत विकास अधिकारी पद आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. हे तर ठीक आहे, प्रत्येक वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, पण ऍट दी एंड ही सगळी कामं ऍट दी एंड येत आहेत कुठे? ग्रामपंचायत. त्यामुळे ग्रामपंचायत हे खूपच डेव्हलपमेंटच्या अँगलनं खूप महत्वाचं ऑफिस आहे. सगळ्या शासनाच्या योजना, त्यांचे बेनिफिशरीजचं सिलेक्शन, त्यांचं रेग्युलेशन, त्यांचं इम्प्लिमेंटेशन, त्याची तपासणी, कुठलीही स्कीमचा बेनिफिशरी हा ग्रामसेवेच्या ठरावाशिवाय होत नाही. त्याच्यासाठीचे ठराव, मग ते ग्रामसभा होत असतात, तुम्ही त्या जाऊन बघू शकता. तर सर्व ऍट दिन येते कुठं? तर पंचायतमध्ये, ग्रामपंचायतमध्ये. त्यामुळे ग्रामपंचायत ही खूप महत्वाची डेव्हलपमेंटल विंग आहे, लोकप्रतिनिधींची विंग आहे. तिथे आपल्याकडे निवडणुका होतात, आपले तिथे सरपंच असतात, बॉडी असते. तसंच ग्रामविकास अधिकारी हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद आहे. तर अशी ही जवळपास ओव्हरऑल चेन आहे. याच्यानंतर मग अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याकडील काही विभाग जे आहेत, हे सगळे विभाग आहेत, त्यातले काही 4, 5, 6 विभाग ते हँडल करत असतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी. पण ऍट द एंड सर्व फाईल ह्या शेवटी सीओ कडे येणार आहेत. त्यानंतर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हे एक वेगळं पद आहे. हे पद आधी खूपच पॉवरफुल पद होतं. सीओ नंतर सर्वात महत्वाचं पद हे होतं. पण आता फक्त 2 स्कीम्सच्या पुरतं हे पद मर्यादित राहिलेलं आहे. एक आहे प्रधानमंत्री आवास योजना. वेगवेगळ्या आवास योजना आहेत भरपूर, जवळपास 4 ते 5 वेगळ्या वेगळ्या आवास योजना आहेत. रमाई आवास योजना आहे, आता नमो आवास योजना आलेली आहे. तर यशवंतराव चव्हाण आवास योजना आहे. तर अशा भरपूर आवास योजना आहेत. त्याच्यानंतर डीएमए म्हणजे जे उमेद महिला एसएचजी चे रिलेटेड जे काही स्कीम आहे आपली, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन, तर हे जे जे दोन आहेत ह्या प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे आहे. तर ही जवळपास जिल्हा परिषद, मी आय ट्राईड माय बेस्ट टू मेक यू अंडरस्टँड जिल्हा परिषद. तुम्ही स्वतःहून ही नंतर एक्सप्लोर करू शकता. तुम्ही एक दिवस नक्कीच जिल्हा परिषदमध्ये जाऊ शकता. तुम्ही सगळ्या ह्या सर्व अधिकारी तुम्हाला नक्कीच आनंदाने भेटतील. तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घ्या किंवा त्यांच्या बाहेर त्यांना चिठ्ठी, आज चिठ्ठी देऊन द्यायची असते, मी असं असं भेटायला आलेलो आहे, सहज भेट आहे. आणि मग तुम्ही त्यांना भेटू शकता, तुम्ही त्यांना विचारू शकता, ते तुम्हाला सर्व योजना सांगतील, तिथे तुम्हाला वर्क प्रोफाईल सांगतील. त्यांनाही नक्कीच आवडेल तुमच्यासोबत इंटरॅक्शन करायला. त्याच्यानंतर डेव्हलपमेंटल विंग मध्ये अजून कोणते कोणते ऑफिसर जिल्ह्याच्या ठिकाणी असणार आहेत? एक आहे आयटीडीपी, इंटिग्रेटेड ट्रायबल डिपार्टमेंट असतं. तर जे ट्रायबल रिलेटेड आदिवासी आश्रमशाळा आहेत, एकलव्य आदिवासी स्कूल्स आहेत, तिथल्या हेल्थ, तिथलं एज्युकेशन, त्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इथून होत आहेत. डेव्हलपमेंटल अँड वेलफेअर ट्रायबल एरियाज मधले जे आहे. मी चंद्रपूरला होतो, तिथे मुरुगनाथ नियम सर होते, जे एक IAS ऑफिसर होते, जे तिथे पोस्टेड होते या पदावर. नंतर त्यांची सीओ म्हणून बदली झाली. त्यानंतर डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर आहे, ठीक आहे, MIDC चं एक वेगळं सेंटर आहे. त्यानंतर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी असतात, विलेज अँड म्हणजे खादी इंडस्ट्रीची जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठीचे असतात. त्यानंतर व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, लीड बँक स्कीम जी आहे. त्यानंतर जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड कडून एक अधिकारी असतात. डेअरी डेव्हलपमेंटचे एक अधिकारी असतात. अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंटचे अधिकारी असतात. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, जे काही फिशरीज डिपार्टमेंट आहे त्याच्याशी रिलेटेड. रेशीम विकास अधिकारी असतात. आता हे सर्व अधिकारी ह्यांची आयुक्तालय असतात स्टेट लेवलला, त्यांना रिपोर्ट करत असतात डिरेक्टली. पण रेग्युलेशन जिल्हा लेवलला कलेक्टरही करत असतात. त्यामुळे यांच्या मीटिंग किंवा यांच्याशी रिलेटेड यांची
यांची कामाची एक प्रकारे सुपरविजन करण्याचं पॉवर कलेक्टरांकडेही आहे. ठीक आहे. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था जी डाएट म्हणतो आपण, जे आधी बीएडचे कोर्सेस राबवले जात होते, पण आता जवळपास डिफंक्ट आहेत. पुन्हा त्यांना रिवाईव्ह करण्याचं काम सुरू आहे. सहाय्यक संचालक रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, ही काही डेव्हलपमेंटल ऑफिसेस म्हणता येतील अजून. डाएट जे आपण बघितलं त्यांचं काम मोस्टली आता टीचर ट्रेनिंग, क्वालिटी मॉनिटरिंग झालेलं आहे. स्किल डेव्हलपमेंट मध्ये नर्चरिंग एनहान्समेंट ऑफ स्किल्स असतील. प्रकल्प संचार, आता कृषीमध्ये जिल्हा परिषदचा एक कृषी विभाग वेगळा होता, तसंच एक स्टेटचा एक कृषी विभाग असतो जिल्ह्यामध्ये. त्यांना आपण कृषी अधीक्षक हे महत्वाचे पद आहे, कृषी अधीक्षक जे असतात. त्याच्यानंतर प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन, ज्यांना आपण आत्मा म्हणतो, म्हणजे टेक्नॉलॉजिकल जे ऍस्पेक्ट आहेत कृषीमधील, ते हे पद आहे. चंद्रपूरमध्ये बांबूचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे संचालक बांबू प्रशिक्षण केंद्र एक होतं चंद्रपूरला. तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये असूल नसेल काही तिथल्या तिथल्या जिल्ह्याच्या वैशिष्ट्यानुसार. स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी असतात, तालुका क्रीडा अधिकारी असतात. तर हे सर्व डेव्हलपमेंटल विंग मध्ये आपल्याला म्हणता येईल. वेलफेअर बघू काय काय, वेलफेअरचे कोणते कोणते ऑफिसेस आहेत. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर आपण बघितलं, जे स्टेटचं डिपार्टमेंट आहे, जी तुम्हाला माहिती असेल की एक रेसिडेन्शियल हॉस्टेल्स असतात, ठीक आहे, समाज कल्याणची तुम्हाला माहिती असते. तर ते सर्व आहे, त्याशी रिलेटेड स्कीम्स आहेत. जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषदला पण बघितलं मी तुम्हाला, जिल्हा परिषदमध्ये पण एक समाज कल्याण अधिकारी असतात. शिक्षण अधिकारी असतील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल कल्याण आहेत, जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, तहसीलदार संजय गांधी निराधार योजना आहे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आहेत. हे काही सोशल सिक्युरिटी, हेल्थ केअर, एज्युकेशन रिलेटेड हे काही अधिकारी विभाग आहेत. त्याच्यानंतर रेग्युलेटरी, आता आपण रेग्युलेशन, कोणत्याही गोष्टीचं रेग्युलेशन म्हणजे लॉ अँड ऑर्डरचं रेग्युलेशन असेल, वेगवेगळं एक्साइज रिलेटेड लॉज असतील, पब्लिक सेक्टर रिलेटेड काही लॉज असतील, कंझ्युमर प्रोटेक्शन आहे. हे रेग्युलेटरी विंग्स काय काय आहेत. पोलीस डिपार्टमेंट आहे, अधीक्षक जिल्हा कारागृह असतील, प्रादेशिक परिवहन आरटीओ ऑफिसर असेल, राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजे एक्साइज असेल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिस सुद्धा एक काही गोष्टींमध्ये रेग्युलेशन जिल्हा जमिनीविषयीच्या गोष्टींचं करत असतात. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, इथे सर्व आपण ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन करत असतो, त्यांचं रेग्युलेशन करत असतो, त्यांच्या निवडणुकांनी रिलेटेड गोष्टी असतील. जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत, प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट सेशन जज ऍट, ते एक न्यायालयांची एक वेगळीच हायरार्की आहे. आम्ही एक दिवस तिथे सुद्धा स्पेंड केला होता. तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता, तुम्ही बघू शकता ते कसं हिअरिंग चाललंय, ते कसे आर्ग्युमेंट करतायत, काय होतंय तिथलं सगळं ते टेम्परामेंट तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. त्यानंतर ड्रग कंट्रोल डिपार्टमेंट असेल, वेट्स अँड मेजर डिपार्टमेंट असेल, आता प्रदूषण नियंत्रक मंडळाचं जसं सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे, तसं तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे सॉरी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रादेशिक प्रत्येक जिल्ह्याचा किंवा ठराविक जिल्ह्यांचा मिळून एक प्रादेशिक अधिकारी असतो प्रदूषण नियंत्रण मंडळाचा. तर त्यांचं मोस्टली इंडस्ट्रीमधून जे आता चंद्रपूरला मायनिंग भरपूर होतं, तर त्या मायनिंग इंडस्ट्रीज काही कंपन्या असतील किंवा इन जनरल जे आपल्याकडे राईस मिल्स असतात किंवा बाकीचे काही एमआयडीसीज असतील, तिथून जे पोल्युशन होणार आहे त्याचं सगळं नियंत्रण, त्याचं लायसन्सिंग, हे सर्व काम हे करत असतात. हे सर्व रेग्युलेटरी डिपार्टमेंट्स आहेत. आता आपण बघूयात पोलीस डिपार्टमेंट. पोलीस शिपाई हे सगळ्यात पोलीस डिपार्टमेंट मधून आपण सगळ्यांना हायरार्कीमध्ये सगळ्यात खालचं पद म्हणू. तिथून ते एसपी पर्यंत आपण बघणार आहोत. तर सगळ्यात खाली पोलीस शिपाई आहे. तुम्हाला माहिती आहे पोलीस भरती होते, डायरेक्टली रिक्रुटमेंट होत असते. त्यांचं प्रमोशन पुढे पोलीस नाईक होतं, त्यांचं प्रमोशन पुढे पोलीस हवालदार म्हणून होतं. पोलीस हवालदार हे एक बीटवर असतात, म्हणजे कशी त्या आता जवळपास एका तालुक्यामध्ये जर आपण एक मोठं पोलीस स्टेशन म्हटलं ब्रॉडली, एका तालुक्यामध्ये एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात, तिथे लोकसंख्येवर त्याच्या विस्तारावर डिपेंड असतं. काही बीट म्हणजे 10-15 गावं किंवा 10 गावं यांच्यावर एक पोलीस हवालदार असतात. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, अं, याला आपण PSI म्हणू. ठीक आहे, एमपीएससी मधून भरलं जात आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक आणि मग पोलीस निरीक्षक PI हे पोलीस स्टेशनचे हेड असते. त्यांच्या PI वर म्हणजे ठराविक पोलीस स्टेशनवर मिळून एक DYSP असतात, ज्यांना आपण उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणतो. आता हे उपविभागीय पोलीस अधिकारी शेवटी रिपोर्ट करणार आहेत जिल्हा पोलीस अधीक्षकांना. तर ही अशी चेन आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त कलेक्टर ऑफिसला कोण कोण असणार आहेत. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक असू शकतात, पोलीस उपाधीक्षक होम, त्यानंतर मोटार ट्रान्सपोर्ट ब्रँचचे PI असतील, ट्रॅफिक ब्रँचचे सिनियर PI असतील. आता आता एखाद्या आयुक्तालयाच्या ठिकाणी जसं पुणे हे एक पुण्यामध्ये एक पोलीस आयुक्त असतात, तिथल्या जे ट्रॅफिकसाठी एक मोठा एक IPS ऑफिसरच असणार आहे. ठीक आहे, किंवा मुंबईच्या ट्रॅफिकसाठी एक IPS ऑफिसरच असणार आहे. पण छोटे जिल्हे आहेत जिथे आयुक्तालय नाही आहे, तिथे मात्र सिनियर PI हँडल करत असणार आहे ट्रॅफिक ब्रँच. इकॉनॉमिक ऑफिस विंगचे पोलीस इन्स्पेक्टर असतील, डिस्ट्रिक्ट स्पेशल ब्रँचचे पोलीस इन्स्पेक्टर असतील, लोकल क्राईम ब्रँचचे पोलीस इन्स्पेक्टर असतील, सायबर पोलीस स्टेशन असेल, वेलफेअर ब्रांच म्हणजे एक प्रकारे सर्व पोलीस जो स्टाफ आहे जिल्ह्याचा, त्यांचं एक वेलफेअर, त्यांच्यासाठीचे वेगवेगळे आमच्या इथं मला आठवते, मी जिथे राहत होतो तिथेच पोलीस हेडक्वार्टरही होतं आणि तिथेच त्यांचं एक सभागृह होतं, कॉन्फरन्स हॉल होता, मेस होती, जिम होती पोलिसांसाठीची, त्यांच्यासाठीचे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस होते. तर हे सगळं वेलफेअर आहे. ठीक आहे, त्यांच्या मुलांच्यासाठीच्या काही स्कीम्स असतील, तर हे सर्व वेलफेअर ब्रँचचे स्पेशली PI असतील. तर हे सर्व हायरार्की असणार आहे पोलीस डिपार्टमेंटची.
तुम्हाला पण माहिती आहे आयपीसी, सीआरपीसी हे लॉज, त्यांचं इम्प्लिमेंटेशन, कायदेविषयकच्या सगळ्या गोष्टी, गुन्हेगारीला आटोक्यात आणणं, हे सर्व पोलीस डिपार्टमेंटची कामं राहणार आहेत. ठीक आहे. याच्यानंतर आपण जाऊयात रेग्युलेटरी मध्ये इलेक्शन. आता मी इलेक्शन हे त्यावेळी घेतलं होतं कारण इलेक्शनचं इयर होतं, जनरल इलेक्शन, लोकसभेच्या निवडणुका होत्या 2024 ला. मला माझ्या सौभाग्यामुळे मला काम करायला त्यात म्हणजे संधी मिळाली. मी पूर्ण कॉन्फिडन्स थ्रू गेलो, त्याचे नोट्स बनवल्या होत्या. सरांना खूप त्याची हेल्प झाली. तर ओव्हरऑल रिटर्निंग ऑफिसर हे जिल्हाधिकारी असतात. त्यानंतर असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर त्यांना हेल्प करणारे, ज्यांना आपण आता उपजिल्हाधिकारी निवडणूक हे जे असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर असतात, हे ब्रॉडली, मी आता याच्यामध्ये इतकं खोलात आता जाणार नाहीये. ठीक आहे. तर हे सर्व नोडल ऑफिसर्स असतात निवडणुकांच्या वेळेमध्ये. नोडल ऑफिसर एमसीसी, नोडल ऑफिसर ईव्हीएम, त्याचे मॅनेजमेंट, नोडल ऑफिसर स्वीप. ठीक आहे. नोडल ऑफिसर मीडिया, हे सर्व जे फायनान्स रिलेटेड गोष्टी, या सर्व मी आता इलेक्शनच्या इतकं खोलात आता जात नाही. त्यानंतर वेगवेगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये आता काय काय असू शकते. एक वॉटर आहे, एक इलेक्ट्रिसिटी आहे, एक बांधकाम आहे. तर ते आपण वॉटर रिलेटेड बघू. जसं मी म्हणलं, जिल्हा परिषदला एक हम्म, छोटासा जलसंधारण विभाग असतो, जे गावामध्ये छोटे मोठे तलाव असतात त्यांना बघण्यासाठी. जे मोठे मोठे डॅम्स आहेत. ठीक आहे. आता साताऱ्यामध्ये सपोज आपण आलो, तिकडे कोयना डॅम आहे, तिकडे कुठेतरी संभाजीनगरला तिथे एक डॅम आहे, किंवा इकडे जे मोठे मोठे धरणे आहेत, गोसेखुर्द प्रकल्प आहे, किंवा आमच्या इकडे कोल्हापूरला राधानगरीचा डॅम आहे, किंवा इकडे काळमवाडीचा डॅम आहे, तुळशी धरण आहे. हे जे मोठे मोठे डॅम्स आहेत त्यांचे जे अधीक्षक अभियंता पाटबंधारे असतात, त्यांच्या अंडर वेगवेगळे आता पूर्ण जिल्ह्यामध्ये डिवाइड केलेलं असतं मोठ्या मोठ्या ज्या ज्या स्कीम्स असतात. जसं कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता आसलॉमेंढा प्रकल्प, कार्यकारी अभियंता गोसेखुर्द प्रकल्प, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कार्यकारी अभियंता यांत्रिकी उपमा सिंचन, हे सर्व वेगवेगळे उपअभियंता असतात. हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतात. यांचं काम काय आहे? वॉटर कन्झर्वेशन, डॅम्स, इरिगेशन डिपार्टमेंट आहे, सर्व वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट आहे, त्यांचं मॉनिटरिंग आहे, मायनर इरिगेशन, वॉटरशेड डेव्हलपमेंट, डॅमची सेफ्टी, हे सर्व हे डिपार्टमेंट करणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटीमध्ये अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, यांचे जे काही अधीक्षक अभियंता असणार आहेत, त्यांच्यामध्ये पूर्ण जिल्हा हा डिवाइड केलेला असतो वेगवेगळ्या विभागांमध्ये. आता जिल्ह्यामध्ये 15 तालुके होते, पण ते 15 तालुके यांनी 4 वेगळ्या वेगळ्या विभागांमध्ये डिवाइड केले होते. ठीक आहे. यांचं काम काय आहे? ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. ओव्हरसी इलेक्ट्रिसिटीचे जे काही प्रोजेक्ट्स असतील. अजूनही काही गावांमध्ये जर लाईट गेलेली नसेल, आता आता असं नाहीये, शक्यतो सर्वकडे लाईट गेलेली आहे, पण चुकून असेल, किंवा काही आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही झाड पडलं, काय झालं, लाईट डिस्कनेक्ट झाली, तर हे सर्व जे, किंवा कंझ्युमर ग्रीव्हन्सेस जे आहेत, कुणाचं मीटर फॉल्टी आहे, कुणाचं काय झालेलं आहे, तर हे सर्व इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट पाहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ. ठीक आहे. पीडब्ल्यूडी, जसं म्हणलं मी, जिल्हा परिषदचा पीडब्ल्यूडी विभाग वेगळा होता, जो अंगणवाडी, ग्रामपंचायत बिल्डिंग, तुमच्या शाळा यांचं सर्व बांधकाम. तसं जिल्ह्याच्या ज्या मोठ्या मोठ्या ऑफिसेस आहेत, सपोज जिल्हा परिषदच बांधायची आहे पूर्णपणे, किंवा कलेक्टर ऑफिसच बांधायचं आहे, किंवा जिल्ह्याचं जे मोठं आपण वैद्यकीय महाविद्यालय बांधायचं आहे, किंवा मोठी मोठी धरणं आहेत, किंवा मोठी मोठी धरणं इन द सेन्स जी ब्रिजेस असतात मोठे मोठे, किंवा ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पीडब्ल्यूडीच्या अंडर येणार आहेत. मोठे रोड्स असतील, हायवे असतील स्टेट लेवलचे. ठीक आहे. तर हे सर्व, तुम्ही जर असं सहज जरी प्रवास करत असाल, तुम्ही एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाताय, तर तिथं असतं बघा, सार्वजनिक बांधकाम, राधानगरी, हद्द समाप्त, यांची हद्द सुरू, यांची हद्द चालू, हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स ऑफ रोड, ब्रिजेस, कल्वर्ट्स, ड्रेनेज सिस्टम, गव्हर्नमेंट बिल्डिंग, अदर पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे. रुरल रोड्स, इरिगेशन कॅनल्स, ड्रेनेज चॅनल्स, हे जे काही अर्बन डेव्हलपमेंट मध्ये काही काही अर्बन मधले रोड्स असतील, सेवरेज नेटवर्क असेल, पब्लिक स्पेसेस असतील, हे सर्व पीडब्ल्यूडी विभाग पाहणार आहे. ठीक आहे. अदर काही डिपार्टमेंट्स होते, जसे की वरिष्ठ भूविज्ञानिक भूजल सर्वेक्षण, जिल्हा व्यवस्थापक महाऊर्जा, जिल्हा माहिती अधिकारी. ठीक आहे. जिल्हा ग्रंथपाल, जे शासकीय आपलं ग्रंथालय असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तिथे किती जण जातात मला माहिती नाही, जात असतील जिल्ह्याच्या ठिकाणी मुलं. सहाय्यक संचालक नगररचना कार्यालय आहे, जे सर्व टाउन प्लॅनिंग आहे. जिल्हा कामगार अधिकारी असतात, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असतं, जिल्हा कोषागार अधिकारी असतात, उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय असतं. तर हे सर्व वेगवेगळे अदर डिपार्टमेंट्स असतात. आता ऍज अ फॉलो माझं तुम्हाला सजेशन हे राहील, की तुम्ही गेल्या गेल्यात लगेच तुम्ही नक्कीच हे सर्व डिपार्टमेंट्सला ठराविक ठराविक दिवसांनी भेटी द्या, त्यांचं वर्क प्रोफाईल समजून घ्या. ज्यावेळी तुम्ही जिल्हा परिषदमध्ये प्लेस्ड असणार आहात, तर तुम्ही एक मी तुम्हाला एक सांगेल, की तुम्ही कोऑर्डिनेशनचा अभ्यास करा. जसं वॉटर सॅनिटेशन विभाग वेगळा होता, स्वच्छता आणि पाणी पुरवठा आणि स्वच्छता, आणि पूर्ण सॉरी पाणी पुरवठा विभाग वेगळा होता, पाणी व स्वच्छता विभाग वेगळा होता. यांच्या दोघांचं कोऑर्डिनेशन कसं आहे? हेल्थ आणि एज्युकेशन यांचं काही कोऑर्डिनेशन आहे का? हेल्थ, एज्युकेशन आणि आयसीडीएस यांचं काही कोऑर्डिनेशन आहे का?
तसं वरती जे कलेक्टर ऑफिसला जे कोणी असेल त्यांचं भूसंपादन, पुनर्वसन, जमीन यांचं कोऑर्डिनेशन किती आहे. ठीक आहे. अं, रोजगार हमी योजना जिल्हा परिषदचा एक वेगळा विभाग आहे आणि कलेक्टर ऑफिसला एक वेगळा रोजगार हमी योजनेचा विभाग आहे. त्या दोघांचं कोऑर्डिनेशन किती आहे. समाज कल्याण जिल्हा परिषदला एक आहे आणि समाज कल्याण स्टेटचा एक सहाय्यक तिथे एक असतो, त्यांचं कोऑर्डिनेशन किती आहे. ठीक आहे. हेल्थ मध्ये सुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदला असतात आणि दुसरे एक मोठे आरोग्य अधिकारी जे सगळे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आहे, जिल्ह्याचं मोठं रुग्णालय आहे, यांचे CS ज्यांना आपण म्हणतो, त्यांचं कोऑर्डिनेशन किती आहे. तर तुम्ही ह्याचा एक अभ्यास करा किंवा तालुक्याच्या लेवलला जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. आता सपोज तुम्हाला वर काम करायचं आहे, चाइल्ड स्टंटिंग, चाइल्ड वेस्टिंग तुम्हाला कमी करायचं आहे, महिलांमधील अॅनिमिया कमी करायचा आहे. तर तिथे तुम्हाला एक डिपार्टमेंटचं काम आहे का, ते फक्त हेल्थ डिपार्टमेंटचं काम आहे का. एज्युकेशनल अवेअरनेस करायला लागेल. त्यामुळे एज्युकेशन डिपार्टमेंट आलं, हेल्थ डिपार्टमेंट तर आलं. पाणी चांगलं पाहिजे त्यामुळे वॉटर वॉटर JJMचं डिपार्टमेंट आलं. स्वच्छता चांगली पाहिजे त्यामुळे पाणी व स्वच्छता विभाग आला. हं? तर असे कितीतरी विभाग एका गोष्टीसाठी आपल्याला म्हणजे त्यांचा कन्व्हर्जन्स पाहिजे, त्यांच्या सर्व योजनांचा कन्व्हर्जन्स पाहिजे. त्याच्यामुळे तो अभ्यास तुम्ही नक्कीच करा. आमच्याकडून एक असाइनमेंट राहून गेली, तुम्हाला ती मी सजेस्ट करेल. IIT ने दिली तर खूपच चांगली गोष्ट आहे. माननीय जिल्हाधिकारी जवळपास किती कमिटीजचे चेअर आहेत, त्यांना वर्षामध्ये ते किती त्या वेगवेगळ्या कमिटीजची त्यांना मिटिंग घेणं बंधनकारक आहे सॉर्ट ऑफ. तर ती तुम्ही एकदा लिस्ट डाऊन करा, तुम्हाला समजून येईल की डिझास्टर मॅनेजमेंट एक झालं किंवा बाकीच्या गोष्टी असतील भरपूर. तर असे किती कमिटीजचे ते चेअर आहेत, बघ ते किती इफेक्टिव्हली ते काम करू शकतायत. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला आवडेल. आणखी एक माझं सर्व फेलोना सजेशन राहील की डे 1 पासून लास्ट डे पर्यंत तुम्ही जे काही दिवसभर करतायत ना तिची एक डायरी मेंटेन करा. ठीक आहे. तुम्ही कोणाला व्हिजिट दिलेली असेल, तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्यासोबत इंटरॅक्शन केलेलं असेल, तुम्ही एखाद्या गावाला व्हिजिट दिली असेल, एखादी अंगणवाडी पाहिली असेल, एखादी शाळा पाहिली असेल, एखाद्या ग्रामपंचायतीला भेट दिली असेल, तहसीलदार ऑफिसला भेट दिली असेल, एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असेल, तुम्ही लोकांशी बोललाय, जेणेकरून तुम्हाला काही ग्रीव्हन्सेस समजलेले आहेत. तुम्ही स्वतःहून काही इनिशिएट केलेलं आहे. एक डायरी मेंटेन करा, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व लिहाल आणि प्लस तुम्ही फोटोजही घ्या. ते फोटोज त्याला अटॅच करा. तुम्हाला मंथली रिपोर्ट तर द्यायचाच असतो, त्याच्यामध्ये तर तुम्हाला ती हेल्प होणारच आहे. पण इयरच्या एंडला तुम्हाला पूर्ण वर्षभराच्या आठवणी तुमच्यासोबत असणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे जे काही तुम्ही कराल ना ते नोट डाऊन करा. फोटोज असतील, तुमचे इंटरॅक्शन्स असतील, तुमचे अनुभव असतील, तुमचे ऑब्झर्वेशन्स असतील. ठीक आहे. तर ऑल द बेस्ट टू ऑल फेलोज दोज हू आर गोइंग टू गो ऑन द फील्ड. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही, आय होप सो, हा फक्त फेलोंसाठीच उपयोगाचा नाहीये, तर सर्व कोणाला जिल्हा प्रशासन समजून घ्यायचं आहे. इन ब्रीफ आय ट्राईड माय बेस्ट. आय होप सो तुम्हाला ते आवडेल. तर तुम्ही नक्कीच शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.